या ठिकाणी जे ऑपरेशन आणि तपासणी या वाढदिवसाच्या निमित्तानं आय कॅम्पचं आयोजन केलंय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले 1980 पेक्षा सुद्धा जास्त इसवीसनापासून त्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम केले अशा प्रकारचे माजी मंत्री आणि आता आपले नवीन झालेले आमदार सन्माननीय बसवराज पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रतिभा, लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमान अजित पाटील, या निमित्तानं उपस्थित असलेले या ठिकाणचे श्रीमंत अस्मिता काटे, श्रीमान मुन्ना हाशमीजी, नगर सेविका सो आदिती पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमान संजय गिरी, दत्ताजी चेवले, सो चेवले, या निमित्तानं उपस्थित असलेले आमच्या नगरसेविका रागिनी गेले का बाहेर गेले, अच्छा, श्रीमान मधुसूदन पारीख, ज्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं प्रास्ताविक केलं ते आपले डॉक्टर श्रीमान सरोज लवटे, श्रीमान मुशीन शेख, प्राचार्य डॉक्टर सतीश यादवजी, श्रीमान प्रमोद गुडे, संतोष तिवारी आणि निमित्तानं उपस्थित असलेले सर्व या ठिकाणचे मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, मित्रांनो, आताच सन्माननीय बसवराज पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी बोलत असताना मी सांगत होतो की 1980-81 ला मी जेव्हा उस्मानाबाद जिल्हा एकत्र होता, मला वाटतं 82 ला जिल्हा आपला वेगळा झाला, 81 ला मी ज्यावेळेस जिल्ह्याचा अध्यक्ष होतो म्हणजे उस्मानाबादचा एकत्र, तर त्यावेळेस आम्ही डॉक्टर MC मोदीचा कॅम्प घेतला होता। MC मोदी हे जगामध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहेत। मला वाटतं 2 दिवस 3 दिवस अशा प्रकारचं ते शिबिर चालू होतं, ज्याच्यामध्ये जवळपास 3000 तपासण्या झाल्या आणि मला वाटतं 1100-1200 सक्सेस अशा प्रकारचे ऑपरेशन डॉक्टर MC मोदी साहेबांनी त्या निमित्तानं केलं होतं। आणि त्यावेळेपासून एक वेगळ्या प्रकारचं काम या ठिकाणी चाललं। काम करत असताना निश्चितपणे बसवराज आम्ही मिळून त्या ठिकाणी संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो। त्यावेळेस शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, माननीय शिवराज पाटील असतील किंवा अशा प्रकारचे विलासरावजी असतील, अशा प्रकारचे अनेक अशा प्रकारचे वेगवेगळ्या अशा प्रकारच्या नेत्यांच्या मार्फत गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या सोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली। मी आपल्याला सांगेन की या माध्यमातून एक वेगळ्या अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालं। आता बोलत असताना आमचे प्राचार्य मारुती सुरुतीनं सांगितलं की या ठिकाणी जे कॅम्प आहेत आपल्या आय कॅम्प, हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी घेत आहेत। डॉक्टर मोरे साहेब म्हणून मला आता उदगीरलाच आहेत मला वाटतं, तर ते दर वर्षाला या ठिकाणी कॅम्प घेत होते आणि त्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारचं काम या निमित्ताने करत होते। आणि आपण पाहतोय की आता जसं बसवराजजी पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांना दीर्घायुष्य लाभो, आता मी आपल्याला सांगेन की मी गेले 40-45 वर्ष मी या ठिकाणी अर्शोक प्रतिष्ठान या प्रकारची एक योगाची संस्था आहे, त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे। डॉक्टर देवव्रत आचार्य जे राष्ट्रीय आयुर्वेद दलाचे अध्यक्ष आहेत, जे दिल्लीला असलेले ब्रह्मचारी आहेत, तर त्यांना इथे लातूरमध्ये बोलून आम्ही या ठिकाणी आय कॅम्प, आध्यात्मिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो। परंतु एवढं करत असताना सुद्धा या ठिकाणी अचानकपणे मला कुठल्याही प्रकारचा त्रास नसताना मला गेल्या 3-3.5 महिन्यापूर्वी बायपास करावा लागला आणि त्या निमित्तानं आता मी पहिल्यांदाच या कार्यक्रमामध्ये आलोय। पण तो निश्चितपणे आपली इच्छाशक्ती, जसं आता आज आम्ही बघतो सन्माननीय शरदराव पवार साहेब, मला वाटतं त्यांचं वय 82-85 झालंय। आम्ही माननीय
शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना बघत होतो किंवा बाकीच्या लोकांना या ठिकाणी बघतोय की वयावरती तुमची या ठिकाणी तशा प्रकारची क्रियाशैली अवलंबून नसते. तुमची इच्छाशक्ती, तुमचं टार्गेट आणि काम करण्याची भावना जर असेल, सद्भावना असेल, तर शरीर तुमच्या सोबत बोलतं. आणि तो अनुभव आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करतो, तशा प्रकारचा आम्ही बघितलेला आहे. आणि आज मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की निश्चितपणे हे काम करत असताना एका वेगळ्या पद्धतीनं मी आपल्याला सांगेन की आज भारत देश एक विश्वगुरु म्हणून या ठिकाणी राष्ट्रपती स्वामी विवेकानंद संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. आणि या भारताची ओळख त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदमधनं संपूर्ण जगाला करून दिली. मी शिकागोमध्ये जाऊन आलो, त्यांचा पुतळा तिथे उभा केला. त्या मार्गाला सुद्धा नाव त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं नाव देण्याचं काम त्या निमित्तानं केलंय. म्हणजे जे भारताला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा अडाणी लोकांचा देश, स्वातंत्र्यामधला देश समजला जात होता, तो देश एक या ठिकाणी मानवतेचं कल्याण करणार आहे. सर्वाला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिकेतनं मदत करणारा अशा प्रकारचा देश आहे. आणि आज आपण पाहतो की या ज्या शिक्षण संस्थेमध्ये आज आपण जे काम करतो, ही शिक्षण संस्था जेएसपी एज्युकेशन संस्था गेल्या 40 वर्षापूर्वी आम्ही स्थापन केली. आणि याचं स्लोगन आम्ही अशा प्रकारचं केलंय की अध्यात्म, विज्ञान आणि उद्योगावर आधारित शिक्षणाच्या माध्यमातून तेजस्वी तरुण तयार करायचे. डॉक्टर इंजिनियर उशिरा झाला तर चालेल, तर पहिल्यांदा तो माणूस बनला पाहिजे. आणि तो माणूस कधी बनेल, जोपर्यंत त्याच्यावरती भारतीय संस्कृतीचे, अध्यात्माचे संस्कार होणार नाहीत, तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी मानव बनणार नाही. तुम्ही कालच बघितलं असेल की लातूरमध्ये एका मुलानं वडिलांनी माझ्या नावावरती जमीन केलेली म्हणून त्या वडिलाचा खून केला. असे रोज अनेक घटना आहेत. मला वाटतं लातूरचा क्रमांक सगळ्यात जास्त असेल कदाचित या अशा प्रकारच्या घटनेमध्ये. तर हे कशाचा परिणाम आहे? तिथं एका बाजूला आपल्या वडिलांनी दिलेल्या शब्दासाठी 14 वर्ष वनवासामध्ये जाणारे प्रभू रामचंद्र, आणि दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी नुसतं मला माझ्या नावावर जमीन देत नाही किंवा हे देत नाही म्हणून वडिलाचा, भावाचा खून करणारा असता. हे त्याचं कारण की विधर्मीपणाच्या नावाखाली जे आम्ही चुकीचं शिक्षण दिलं. आम्हाला हुमायून कोण माहिती आहे, निजाम कोण माहिती आहे, मोगल माहिती आहे, पण प्रभू रामचंद्र कोण आहेत माहिती नाही. आम्ही म्हणतो की तुम्ही कुराण शिकवा, बायबल शिकवा, भगवद्गीता शिकवा, पण त्याला अध्यात्माचे संस्कार त्या मनावरती केले पाहिजेत, तरच तो खऱ्या अर्थानं तो मानव बनू शकेल. आणि म्हणून मी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की नवीन जी शिक्षण पद्धती या ठिकाणी आणली त्यांनी. त्या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी योगाचा समावेश करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर संस्कृतचा समावेश केला, अध्यात्माचा समावेश केला. मध्य प्रदेशच्या सरकारने भगवद्गीतेचा समावेश आपल्या शिक्षणामध्ये केलेला आहे. त्या प्रकारचा खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी करण्याचं काम केलं तर मी आपल्याला सांगेन की आमचा या देशात जो भारत, आज तुम्हाला माहिती आहे की भारत हा संपूर्ण जगामध्ये तरुणाचा देश आहे. आज भारतासारखी प्रगती ज्या गतीनं होत आहे त्या प्रकारचा नंबर 1 भारत आहे की ज्या ठिकाणी आता गतीनं अशा प्रकारची प्रगती होते. आणि म्हणून त्या पद्धतीनं करण्याचं काम, निश्चितपणे करण्याचं काम त्या निमित्तानं करावं. मी आपल्याला सांगेन की आम्ही, जसं आता बसवराजजी बोलले की आम्ही राजकारणामध्ये जरी काम करत असलो तरी मी आपल्याला सांगेन की आम्ही अध्यात्माच्या माध्यमातून, चांगल्या या महामानवाच्या माध्यमातून रोज त्यांचं नामस्मरण केल्याच्या पुढे जात नाही. भगवान शंकरापासून जे आम्ही नाव घेतो ते स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, आणि त्याचबरोबर या निमित्तानं अशा प्रकारचे अनेक जे महात्मे होऊन गेले, त्या सर्वांचं नाव घेऊन आम्ही तशा पद्धतीने करण्याचं काम करतो. आणि मी आपल्याला सांगेन की हिंदू ही कुठली जात धर्म नाहीये. हिंदू एक विचारसरणी जी मानवाचं कल्याण करणार, या ठिकाणी सगळ्याचं कल्याण करणार याच्या प्रकारचं आहे. तर त्याचा आपण या पद्धतीनं परिचय करण्याचं काम आम्ही निश्चितपणे केलं पाहिजे अशा प्रकारचं मला वाटतं. मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की मी ज्यावेळेस म्हणजे युवक काँग्रेसचा मी या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष आणि प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केलं, अनेक मान्यवरांच्या बरोबर काम केलं आणि त्या माध्यमातून अनेक अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले. आणि बसवराज आमच्या बरोबर होते, आम्ही एकत्र, त्यांचा उंबरगा तालुका होता त्यावेळेस त्याला एकत्रितपणे घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी आपल्याला सांगेन की मी कव्वा गावचा सरपंच, मार्केट कमिटीचा मी 6.5 वर्ष सभापती, लातूर मार्केट कमिटीचा आमदार म्हणून काम केलं. मी या जेएसपी संस्थेची स्थापना मी 40-42 वर्षापूर्वी केली. महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची स्थापना निमित्ताने केली आणि आर्य समाजच्या आणि हर्षोक प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी योगासन, प्राणायाम आणि बाकीचा तुम्ही बघितलं असेल की मार्केट यार्डमध्ये भगवान गौरी शंकराचं आपण मंदिर बांधलंय.
आता दुसरं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि आता मध्यनगरला तिथं बांधतोय, त्या काही दिवसामध्ये ते पूर्ण होईल. आणि म्हणून आमचा पूर्ण असा विश्वास आहे की खऱ्या अर्थानं मानवाला किंवा देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर त्याच्यावरती अध्यात्माचे संस्कार आणि त्याच्या प्रकारचं करण्याचं निस्तार करत याच्या प्रकारचं मी आपल्या सर्वांना निमित्तानं सांगू इच्छितो. आणि आज याच निमित्तानं अशा प्रकारचं मी आपल्याला सांगेन की खऱ्या अर्थानं आज ज्या प्रकारची अनेक अशा प्रकारचे प्रश्न निमित्ताने आपल्या सर्वांनी मला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस एक विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा या शहरासाठी विविध अशा प्रकारच्या योजना केल्या. आज लातूरला पाणी किती दिवसाला मिळते आपल्याला? 8 दिवसाला पाणी मिळतं, 6 दिवसाला मिळतं. म्हणजे त्या मांजरा धरणामध्ये पाणी असलं तरी आम्हाला पाणी मिळत नाही. मी आमदार होतो त्यावेळेस या ठिकाणी मनोहर जोशी साहेबाला मुख्यमंत्र्याला बोलवून मांजरा धरणातलं पाणी लातूरला आणण्याचं काम आपण केलेलं आहे. लातूरचं स्टेडियम बांधण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. एससीसी बोर्ड आणि एससीसी बोर्डाची इमारत करण्याचं काम केलं. आपल्या इथं भूकंप झाला होता लातूरमध्ये, जवळपास 10 लाख लोक मेले होते, परंतु लातूर तालुक्यातल्या एकाही माणसाला भूकंपाचं अनुदान मिळालं होतं. तुम्ही जरा मला जेव्हा 95 मध्ये तुम्ही आमदार केलं त्यावेळेस 96 मध्ये 30,000 लोकांना आपण भूकंपाचं अनुदान दिलं आणि 1,000 इंजिनियरला कायम करण्याचं काम नितीन गडकरी साहेबांनी या ठिकाणी केलं होतं. आणि अशा प्रकारच्या अनेक अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी करण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये पहिला आमदार होता की जो संपूर्ण मतदारसंघात पायी फिरत गेला होता. जवळपास दीड महिना मी सतत पायी फिरून त्या जनतेचे प्रश्न समजून घेऊन काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करत होतो. आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगू इच्छितो की आज आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळ्या प्रकारचं काम या निमित्तानं होत आहे. आणि त्या निमित्तानं आज एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं काम करून आज भारत आज जगामध्ये मागल्या काळामध्ये 13व्या नंबरवरती होता, आता तो 4थ्या नंबरवरती आलेला आहे. आणि या ठिकाणी भारताचा जो विकास दर आहे तो 7.7 वरती घेऊन जाण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. आणि म्हणून ही जी अशा प्रकारची विकासाची गती आहे ते निश्चितपणे याच पद्धतीनं चालू राहील. आणि 2034 मध्ये भारत हा अमेरिका आणि चीनला सुद्धा मागे टाकून देशातला जगातला एक सर्वात महान अशा प्रकारचा राष्ट्र बनेल. आणि खऱ्या अर्थानं मी आपल्याला सांगेन की भारताला ज्या प्रकारचं अनेक बातम्याची अशा प्रकारची अपेक्षा आहे की भारत हा खऱ्या अर्थानं विश्वगुरू बनेल. त्या पद्धतीनं देशाचं राज्याचं या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न ते निश्चितपणे करतील अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि ज्या पद्धतीनं आता आमच्या उद्योगच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या सर्वांना एक वेगळ्या प्रकारचं नेत्र तपासणी आणि त्या पद्धतीनं मदत करण्याचं काम निश्चितपणे होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी सन्माननीय बसवराजजी पाटील साहेब असतील आणि आपण सर्व इथं आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मी आपल्या सगळ्यांना विश्वास या निमित्तानं देतो की निश्चितपणे या ठिकाणी वयोमान वाढत जातं, पण त्यापेक्षा आमचं समोर असलेलं टार्गेट असेल, समोर असलेलं आमचं ध्येय असेल, त्याच्याबरोबर जर आपल्याला काम करायचं असेल तर आपलं शरीर सुद्धा या ठिकाणी मागे धावतं. आणि म्हणून यापेक्षा सुद्धा जास्त काम पुढल्या काळात करण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे सामाजिक आणि विविध अशा प्रकारच्या संस्थेत आम्ही काम करू अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्याला देतो आणि माझ्या विचाराला विराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब.